मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,62,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो आता बघा, राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीएम किसान योजनांचा 21 हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता जमा करण्यात उशीर झाल्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनांचा बघा 21वा हप्ता एकत्रपणे 4,000 रुपये आता वाटप करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा आज अर्थात बघा सर्व शेतकरी बांधवांची बऱ्याच दिवसापासून बघा नमो शेतकरी योजनांच्या हप्त्याची व तसे पीएम किसान योजनांच्या हप्त्याची हे वाट पाहत होते। आता ती शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात आता नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता व तसेच बघा पीएम किसान योजनाचे 2,000 रुपये, तसेच आता बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनांचे 2,000 आणि पीएम किसानचा 21 हप्ता असे 2,000 रुपये प्रमाणे म्हणजे जे बघा एकत्रपणे दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये आज सकाळपासूनच पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाटप होण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनांचे लाभार्थी असतील व तसे पीएम किसान योजनांचे लाभार्थी असतील तर अशा सर्वच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप होत आहे। अर्थात बघा सर्व शेतकरी बांधवांना भरपूर दिवसाची आता प्रतीक्षा या ठिकाणी आता संपत आहे। तर आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा, आता बघा शेतकरी बांधवांनो आज सकाळपासूनच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात करण्यात आलेली आहे, तर अशी संपूर्ण विस्तरपणे यादी या ठिकाणी आपण वाचून दाखवणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही यादी पाहिल्याशिवाय या व्हिडिओला अजिबात बंद करू नका, अन्यथा बघा तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकतं। शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी बांधवांनो, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कृषी मंत्री यांच्या माध्यमातून डीबीडीचे बटन दाबून पात्र शेतकऱ्याच्या खात्यात नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। आणि बघा आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपले भारताचे देशाचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा डीबीडीचे बटन दाबून या ठिकाणी पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। यापुढे कोणकोणते शेतकरी बांधवांना बघा अन्याय शेतकरी बांधवांना बघा दोन्ही हप्त्याचे एकत्रपणे आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपले राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी नमो शेतकरी योजनांचा हप्ता सोडायचे काम करणे यांच्यामध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती। आणि बघा आजच बैठकीमधून डीबीडीचे बटन दाबून पात्र शेतकऱ्याच्या खात्यात खटाखट दोन्ही हप्त्याचे पैसे आता वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्याची यादी पाहून घेऊया, लगेच बँकेची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहोत। म्हणजेच की बघा जर तुमचा जिल्हा या ठिकाणी या जिल्ह्यापैकी असेल तर तुम्हाला आता 100% पैसे येणार आहे। आणि तुमच्या बँक खात्यामध्ये या प्रमुख बँकेपैकी जर तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला 100% पैसे वाटप होतील। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जिल्ह्याची बघा आणि बँकेची यादी पाहिल्याशिवाय या व्हिडिओला अजिबात बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकतं। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण जिल्ह्याची आणि बँकेची यादी वाचून दाखवणार आहोत। म्हणजे बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता व तसे बघा पीएम किसान योजनांचा 21वा हप्ता हे एकत्रितपणे वाटप होत आहे, तर त्यांची संपूर्ण विस्तार यादी या ठिकाणी आपण तुम्हाला वाचून दाखवणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांना या सर्वच गोष्टी तुम्ही सुद्धा पाहायच्या आहे। परंतु जे शेतकरी बांधव बघा पात्रतेमध्ये नियमामध्ये अटीमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही। परंतु जे शेतकरी बांधव नियमामध्ये अटीमध्ये पात्रमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत। कारण शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहितीच असेल की बघा नमो शेतकरी योजनाचे सुद्धा या ठिकाणी प्रगतिशील बागायत असणाऱ्या शेतकरी बांधवांना सुद्धा अर्ज केलेले आहे। त्यामुळे अशा प्रगतिशील शेतकऱ्यांना बघा पैसे वाटप होणार नाही, अशा पद्धतीने माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊया की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे, कोणते पैसे मिळणार आहे, या सर्व मिळून किती पैसे मिळणार आहे, मागील हप्त्याचे पैसे मिळणार आहे का, हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। व तसे बघा बऱ्याच शेतकऱ्याला बघा पीएम किसानचे बघा 20वा हप्ता मिळाला नसेल तर आता 21व्या हप्त्यासोबतच शेतकऱ्याला पैसे ते मिळणार का। व तसे बघा
नमो शेतकरी योजनाचा 7वा हप्ता काही शेतकऱ्याला मिळाला नाही, ते हप्तासुद्धा आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासोबत मिळणार का? हे सुद्धा तुम्हाला सांगणारच आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा आता काहीच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. आता बघा राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत. म्हणजेच की बघा नमोच्या 8व्या हप्त्यासाठी कोणकोणते पात्रता, कोणकोणत्या अटी, कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे बघा पी-एम किसानचा 21 हप्त्यासाठी कोणते नियम, कोणत्या अटी, कोणकोणते पात्रता लावण्यात आले आहेत, हे संपूर्ण विस्तार यादी या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, गावामधील, तालुक्यामधील, जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधव पैसे वाटप होतील, फक्त तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी एक काम तुम्ही करून घ्यायचं आहे. ते काम केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, ते काम कोणते आहे बघा. परंतु शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव या ठिकाणी पीक विम्याचे लाभार्थी असतील किंवा कर्जमाफीचे लाभार्थी असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. कारण तुम्हाला सुद्धा माहीतच असेल की बघा शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्याचे पावसामुळे म्हणजेच की बघा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाचे बघा भरपूर नुकसान झालेले होतं. अक्षरशः बघा काही शेतकरी बांधवांची जमीनसुद्धा वाहून गेली. अक्षरशः बघा काही शेतकरी बांधवांचे बघा शेतामधले जे काही माती आहे ती सुद्धा वाहून गेली. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे हे नुकसान झालेलं होतं. आता शेतकरी मित्रांनो बघा, प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं. यामध्ये काही जिवंतही सुद्धा बघा, जिवंत प्राणीही सुद्धा वाहून गेलेले आहे. तर यासाठी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, हे सरकार कामाचं आहे. बघा आता हे सरकार बघा कामाचं आहे, कारण बघा शेतकरी बांधवांनो, नियमात आणि बघा नियम अत्यंत महत्त्वाचे आहे, अटीसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, तर बघा यांच्यामध्ये जे काही पहिला नियम लावलेला आहे, ते पहिला नियम म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असला पाहिजे. जे शेतकरी ज्याला लाभ पाहिजे असेल, ते शेतकरी महाराष्ट्राचा लाभार्थी असला पाहिजे. म्हणजेच की जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवायचा असतील, तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. आणि पी-एमचा हप्ता मिळवायला असेल, तर तुम्हाला भारत देशाचे रहिवासी असणे पाहिजे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, पहिला पात्रता, पहिला नियम, पहिली अट अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर दुसरी पात्रतासुद्धा तेवढीच महत्त्वाची असणार आहे. बघा दुसरी पात्रता म्हणजे की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असणे पाहिजे. आणि जर राशन कार्ड नसेल, तर तुमचे उत्पादन शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असले पाहिजे. जर हे काम तुमचं पूर्ण असेल, तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर पुढची पात्रता म्हणजेच की तुमच्याकडे 10 लाखाच्या बघा 10 लाखाची, 12 लाखाची व 20 लाखाची 4 चाकी फोर व्हीलर गाडी नसली पाहिजे. त्यासोबतच शेतकरी बांधवांना घरामध्ये कोणतेही सदस्य चालू वर्षामध्ये सरकारी कर्मचारी लागलेला नसावा पाहिजे आणि तसेच सरकारी मुद्द्यावरती कामाला नसेल पाहिजे, किंवा तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कामावरती होता किंवा सध्याच्या परिस्थितीत त्यांची बघा शेतकरी मित्रांनो रिटायरमेंट झालेली असेल, तर ते सुद्धा शेतकरी आता चालणार नाही आहे. बघा आता शेतकरी बांधवांनो, असा नियम आणि पात्रता लावण्यात आलेली आहे. तुम्ही जर नियमामध्ये, पात्रतामध्ये बसत असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. खटाखट तुमच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे वाटपसुद्धा होत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांनी आणि बँकेची यादी पाहून घेणार आहोत. आता ज्या जिल्ह्याची आणि बँकेमध्ये जर तुमचं नाव असेल, तर तुमच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यासाठी आता निधी वाटप सुरू झालेलं आहे. म्हणजे बघा 18 जिल्ह्यात आहे. सर्वात पहिला जिल्हा म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या जिल्ह्यात आता पैसे वाटप व्हायला सुरुवात होणार आहे. सर्वात आधी बघा पुणे जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे. म्हणजे बघा पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव, सांगली, सातारा, बीड, परभणी, बुलढाणा आणि मुंबई उपनगर. तसेच हे बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या बँकेपासून हे पैसे जमा होणार आहे, सर्वात आधी कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे, सर्वात पहिले लक्षपूर्वक आहे का बघा. तसेच हे पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, ICICI बँक व तसेच ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, तसेच शेतकरी मित्रांनो बघा या प्रमुख बँकेमध्ये पैसे जमा होत आहे. बघा तुमच्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आजपासून संपणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, तर हे काम म्हणजे की तुमची जमीन ऑनलाईन आहे का, तुमची ऑनलाईन सातबारा उतारा निघाला आहे का, हे दुसरं काम करून घ्यायचं आहे. आणि तिसरं काम म्हणजे की तुमचं आधार कार्ड बँकला लिंक आहे का. अशा पद्धतीने महत्त्वाचे हे 3 कामे तुम्हाला या ठिकाणी करून घ्यावे लागणार आहे. आणि जे काम पण तुम्हाला जिल्हे सांगितलेले आहे, त्या जिल्ह्याप्रमाणे आज तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी ह्या 3 प्रकारचे
महत्त्वाची कामे करून घेतली असतील तर तुम्हाला पैसे येण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसेसुद्धा वाटप होऊन जाणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी कामे सांगितली आहेत. आता जिल्ह्याची आणि बँकेची यादी आपण पाहणार आहोत. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामधील एकूण 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे आता वाटप होणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आज बघा 18 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. उद्या 18 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. अशा टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. जर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.